तर इथे प्रत्येक शंकरपाळीला भरपूर असे लेयर सुटलेले आहेत आणि अशाच खमंग आणि खुसखुशीत तसेच भरपूर लेयर सुटलेले शंकरपाळ्या तुम्हालाही बनवायच्या असतील तर रेसिपी पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर अशाच छानशा रेसिपीला सुरुवात करूयात। तर शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी एकाच वाटीने मोजून सर्व साहित्य घेतलंय। तर एक वाटी साजूक तूप घेतलंय। तूप थोडंसं पातळ करून घेतलंय म्हणजे तुपाचा अंदाज चुकत नाही। त्याचबरोबर एक वाटी साखर घेतली आहे। अख्खी साखर घेतली, पिठी साखर घेतलेली नाही। आणि त्याचबरोबर त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी घेतलंय। तर तुम्ही पाण्याऐवजी दूध देखील वापरू शकता। तर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर या पाण्यामध्ये तूप आणि साखर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे। तर ही जी साखर घेतलेली आहे ती साखर पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे आणि हे मिश्रण पूर्णपणे अगदी व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे। तर 5 ते 7 मिनिटांमध्ये हे मिश्रण अशा पद्धतीने झाले, अगदी एकजीव झाले। तीनही साहित्य एकामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि 8 ते 10 मिनिटांनंतर तर मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झाले, तुम्ही बघू शकता। अतिशय छान असं झालंय, त्याच्यामध्ये कुठेही काही राहिलेलं नाहीये। तर छान व्यवस्थित एकाच दिशेने फिरून आपण हे साहित्य फेटून घेतलेलं आहे। तर हे साहित्य एकामध्ये एक व्यवस्थित हळूहळू मिक्स होत जातं आणि हे आपल्याला मिश्रण व्यवस्थित आणि अगदी छान असं प्लेन आणि एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। तर एक 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मिश्रण कशा पद्धतीचं झालेलं आहे। बघा, तुम्ही जेवढं व्यवस्थित फेटून घ्याल तेवढ्या शंकरपाळ्या अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात। त्याचबरोबर त्याला लेयर्सही खूप पडतात किंवा सुटतात। तर इथे आपलं सर्व मिश्रण फेटून झालंय। मिश्रण फेटायला मला एकूण 14 मिनिटे लागलेली आहेत। तर याच्यामध्ये आता घालूयात 1 चमचा बेकिंग पावडर आणि बेकिंग पावडर घातल्यानंतरही हे मिश्रण आपल्याला 1-2 मिनिटे पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर मिश्रण छान फेटून झालंय। आता याच्यामध्ये लागेल असं आपल्याला याच्यामध्ये मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा एकदम घालायचा नाही कारण आपल्याला हे मिश्रण हलक्या हाताने मळायचं असतं, दाबून मळायचं नसतं। तर एकाच दिशेने फेटत फेटत आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। हे बघा, अगदी हलक्या हाताने फेटून आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। लागेल असा मैदा घालायचा आहे, पण या वाटीच्या प्रमाणामध्ये 1 किलो मैदा याच्यामध्ये आरामात बसतो। तर हे बघा, अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने आपल्याला लागेल असाच मैदा घालून हे मिश्रण मळून घ्यायचं आहे। तर मिश्रण जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही करायचं आहे। तर इथे आपलं शंकरपाळीसाठी लागणारे मिश्रण मळून तयार आहे। अगदी घट्ट नाही किंवा अगदी सैलसर नाही, मऊ आणि लुसलुशीत असं आपलं पीठ मळून तयार आहे। हे पीठ आपण भिजण्यासाठी 1 तास झाकून ठेवलेलं होतं, 1 तास झालाय। तर मिश्रण पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटे मळून घेऊयात। छान असं मिश्रण छान भिजलंय, एकदम मऊसूत झालंय, तुम्ही बघू शकता। आता या मिश्रणाचे आपल्याला असे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत। हे बघा, व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला मोठे मोठे गोळे करून घ्यायचे आहेत। चपातीला घेतो त्याच्यापेक्षाही मोठा गोळा करून घ्यायचा आहे। तर इथे आपण सर्व गोळे करून घेतलेत, साधारण 6 गोळे झालेत 1 किलोचे। आता ह्याची आपण पोळी लाटून घेऊयात। तर पोळपाटावरती चपातीला जशी पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आहे, पण ही पोळी अगदी पातळ नाही किंवा अगदी जाडसर अशी नाही लाटायची आहे, मध्यम आकारामध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। तिच्या कडाही व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत, अगदी सर्व बाजूने एकसारखी ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता तिची जाडी केवढी आहे किंवा कशी लाटलेली आहे। तर आता आपण याचे काप करून घेऊयात। तर चाकूच्या साहाय्याने आपल्याला याचे चौकोनी काप करून घ्यायचे आहेत। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे
अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचेत आणि साईडचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते काढून टाकायचेत। तर आता या कट केलेल्या शंकरपाळ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता अगदी छान अशा झालेत, अजिबात एकाला एक चिकटलेला नाही आहेत। तुपाचं प्रमाण ही अगदी योग्य आहे आणि याच्यामध्ये 1 किलो मैदा बसलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण उरलेल्याही शंकरपाळ्या करून घेऊ शकतो। तर इथे एक मी वेगळी पद्धत दाखवली आहे, चपातीला करतो तसा हा 4 पदरीचा गोळा करून ही पोळी मी लाटून घेते, म्हणजे याच्या भरपूर लेयर्स सुटतात। ही एक वेगळी पद्धत आहे शंकरपाळ्या करण्याची। तर अशा पद्धतीने ही मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आपण कट करून घेऊयात। तर इथे सर्व शंकरपाळ्या त्याही कट करून घेतलेल्या आहेत चौकोनी आकारामध्ये, त्याही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत, आता तळून घेऊयात। तर गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं, तेल छान गरम झालंय। एक छोटासा तुकडा टाकून बघायचा, तो वरती पटकन आला की तेल तापलं असं समजायचं आणि याच्यामध्ये या शंकरपाळ्या टाकून घेऊयात। तर वरचेवर हलवत राहून आपल्याला या शंकरपाळ्या व्यवस्थित तळून घ्यायच्यात आणि गॅस अगदी मोठा करायचा नाही, नाहीतर शंकरपाळ्या वरवरती करपतील आणि आतमध्ये कच्च्या राहतील। तर मध्यम गॅसवरतीच आपल्याला ह्या शंकरपाळ्या व्यवस्थित तळून घ्यायच्यात। तुम्ही बघू शकता आत्ताच एवढे छान लेयर सुटायला लागलेले आहेत। तर गॅसही आपल्याला मंदच ठेवायचा आहे किंवा मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात। तुम्ही बघू शकता अगदी न मोजता येण्यासारखे हे लेयर सुटलेले आहेत शंकरपाळीला, अगदी छान असे सुटलेत। तर शंकरपाळ्या आपल्याला जास्त डार्क रंगावरतीही तळून घ्यायच्या नाही आहेत, कारण तेल गरम असतं आणि आपण शंकरपाळ्या तेल नितळून काढून घेतल्यात तरीही त्याच्यामध्ये गरमपणा असतो आणि थोडंसं तेल असतंच, त्या तेलावरतीही त्या शंकरपाळ्या अजून पचल्या जातात। त्याच्यामुळे अगदी हलक्या ब्राऊन रंगावरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात। तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे लेयर सुटलेले आहेत, भरपूर लेयर्स या शंकरपाळ्यांना सुटलेले आहेत। तर छान अशा शंकरपाळ्या हलक्या गुलाबी रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत। आता आपण ह्या तेल नितळून व्यवस्थित काढून घेऊयात। हे बघा अगदी छान लेयर्स सुटलेत। बघा आता ह्या अशा झाऱ्यामध्ये व्यवस्थित तेल नितळून काढून घ्यायचे। हे बघा अगदी हलका गुलाबी रंगावरती मी काढलेले आहेत, कारण नंतर खूप डार्क रंग होऊ शकतो म्हणून। तर हाच रंगावरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात, म्हणजे त्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि पचल्याही व्यवस्थित जातात। हे बघा तुम्ही बघू शकता अगदी भरपूर असे लेयर्स सुटलेत, एकूण एक शंकरपाळीला अगदी भरपूर लेयर सुटलेत। ते व्यवस्थित तेल नितळून काढून घेऊयात। तर अशाच पद्धतीने आपण उरलेल्याही सर्व शंकरपाळ्या तळून घेऊयात। तर दुसऱ्या बॅचलाही तुम्ही बघू शकता अगदी भरपूर असे लेयर सुटलेले आहेत एकूण एक शंकरपाळीला। तुम्ही बघू शकता दुसरी बॅचही मी तळून घेतलेली आहे, तीही हलक्या गुलाबी रंगावरती तळलेली आहे, तीही व्यवस्थित काढून घेऊयात तेल नितळून। तुम्ही असे झाऱ्यामध्ये काढून तेल नितळून काढायचे आहेत, म्हणजे अजिबात शंकरपाळीमध्ये तेल राहत नाही। हे बघा भरपूर असे लेयर सुटलेत आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत। हे बघा तुम्हाला दाखवते मी, अगदी भरपूर असे लेयर सुटलेत आणि एकदम खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत। तर ह्या शंकरपाळ्या अगदी 2 महिनेही अशाच खमंग राहतात, अजिबात लूज पडत नाहीत। तर इथे तुपाचंही प्रमाण अतिशय योग्य आहे आणि सर्वच प्रमाण अतिशय योग्य आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। तर वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा